आपण हा जो चॅप्टर आहे फूड सेफ्टीचा आपला त्याचा एक्सरसाइज आता बघणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये आपण. तर बघा, हा जो एक्सरसाइज आहे तो आपला कुठला आहे 7वीच्या वर्गाचा. आपला जो चॅप्टर आहे तो 5वा चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे फूड सेफ्टी. तर ह्या चॅप्टरचा जो एक्सरसाइज आहे तो आपण आता इन डिटेल्समध्ये बघणार आहे. तर हा बघा कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स बाय यूजिंग करेक्ट ऑप्शन फ्रॉम दिस गिवन बिलो. आपल्याला काय करायचं आहे, जे ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यातून आपल्याला जे वाक्य आहे ते पूर्ण करायचं आहे. आता कुठले कुठले ऑप्शन आहेत बघा, इरॅडिएशन, डिहायड्रेशन, पाश्चरायझेशन, नॅचरल अँड केमिकल. तर हे जे ऑप्शन आहेत ते रिकाम्या ठिकाणी भरायचे आहेत, रिकाम्या जागी, आणि आपल्याला ते वाक्य पूर्ण करायचं आहे. तर बघा, फर्स्ट इज ड्राईंग द फूड ग्रेन्स फ्रॉम फार्म्स अंडर द हॉट सन इज कॉल्ड. म्हणजे शेतामध्ये धान्य वाळवणं, त्याला काय म्हणायचं, डिहायड्रेशन. काय म्हणायचं त्याला, डिहायड्रेशन. तर बघा त्याच्यानंतर मटेरियल लाईक मिल्क आर इन्स्टंटली कूल्ड आफ्टर हिटिंग अप टू द सर्टन हाय टेम्परेचर. दिस मेथड ऑफ फूड प्रिझर्वेशन इज कॉल्ड. दूध एकदम गरम केलं जातं बघा, खूप गरम केलं जातं आणि परत लवकर लगेच थंड पण केलं जातं. जास्त तापमानावर गरम करायचं, थंड करायचं, त्याला काय म्हणायचं आहे, पाश्चरायझेशन. काय म्हणायचं त्याला, पाश्चरायझेशन. त्याच्यानंतर आहे साल्ट इज अ डॅश डॅश टाईप ऑफ फूड प्रिझर्वेटिव्ह. मीठ हे कसल्या प्रकारचं फूड प्रिझर्वेटिव्ह आहे, तर ते कसलं आहे, नॅचरल टाईप ऑफ फूड प्रिझर्वेटिव्ह आहे मीठ हे. विनेगर इज अ डॅश डॅश टाईप ऑफ फूड प्रिझर्वेटिव्ह. ते कसलं आहे, केमिकल. केमिकल म्हणजे काय, रासायनिक. नॅचरल म्हणजे नैसर्गिक. नैसर्गिक अन्नपरिरक्षक आणि रासायनिक अन्नपरिरक्षक. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड. बघा आता आपल्या स्वतःच्या शब्दात ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची. आता पहिला प्रश्न आहे, हाऊ मिल्क इज पाश्चरायझ्ड. तर दुधाचं पाश्चरायझेशन कशा प्रकारे केलं जातं बघा. मिल्क इज हिटेड अप टू द 80 डिग्री सेल्सिअस फॉर 50 मिनिट्स अँड देन कूल्ड इट क्विकली. दिस डिस्ट्रॉय द मायक्रोब्रीज प्रेझेंट इन द मिल्क अँड देन इट कॅन बी स्टोअर्ड फॉर अ लॉंगर टाईम. काय केलं जातं, 80 डिग्री तापमानावरती 15 मिनटासाठी ते उकळलं जातं आणि परत एकदम फास्टमध्ये क्विकली त्याला थंड केलं जातं. त्याच्यामुळे काय होतं, त्या दुधामध्ये जे काय मायक्रोब्रीज प्रेझेंट आहेत ते सगळे काय करतात, मरतात. वाय शुड वी कॅनॉट कन्झ्युम अडल्ट्रेट फूड मटेरियल्स. आपण अडल्ट्रेट किंवा जे असं मिक्स असलेले जे असतात, ज्याच्यामध्ये भेसळ आहे थोडक्यात, तर तसे अन्नपदार्थ का नाही खाल्ले पाहिजेत. तर बघा ह्याची काय सांगितलं आहे, तर इट मे रिझल्ट इन टू इल इफेक्ट, म्हणजे आपण आजारी पडू शकतो. त्याच्यानंतर परत बघा, दिस व्हेरियस टाईप्स ऑफ अडल्ट्रेशन अफेक्ट अवर बॉडी इन डिफरंट वे. आपल्या शरीरावरती ते वेगळ्या प्रकारे काम करू शकतात. आपल्याला ॲब्डोमिनल डिस्कम्फर्ट म्हणजे पोटात वगैरे दुखू शकतं. त्याच्यानंतर आपल्या अफेक्ट द फंक्शनिंग ऑफ सब ऑर्गन्स, म्हणजे आपल्या शरीरातल्या काही भागांवरती किंवा काही अवयवांवरती ते अफेक्ट करतात. ते डॅमेज वगैरे होऊ शकतात. आणि कधी कधी बघा काय सांगितलं आहे, अशा जर फूड पदार्थ आपण खूप दिवस खाल्ले तर आपल्याला काय होऊ शकतो, कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. म्हणजे हे खूप डेंजर आहे की आपण अडल्ट्रेटेड फूड मटेरियल्स म्हणजे भेसळयुक्त अन्नपदार्थ का नाही खाल्ले पाहिजेत. तर हे जे आहे तर ते तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर व्हॉट प्रिकॉशन्स डू युअर पॅरेंट्स टेक टू कीप फूड स्टफ सेफ. आपल्या पालक कोणत्या कोणत्या प्रकारच्या प्रिकॉशन्स घेतात अन्नपदार्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी. तर बघा आता कुठले प्रिकॉशन्स विच आर टेकन टू प्रिझर्व फूड्स, कुठले घेतले जातात. तर एक, स्टोरिंग फूड अँड व्हेजिटेबल इन प्रॉपर स्टोरेज. फॉर एक्झाम्पल फ्रूट लाईक बनानाज आर नॉट स्टोर्ड इन द रेफ्रिजरेटर वाईल फ्रूट्स लाईक मँगो रिक्वायर रेफ्रिजरेटर. बघा घरातले काय करतात, आपण केळी आहे ती फ्रीजमध्ये कधी ठेवत नाही, पण आंबा जो आहे तो फ्रीजमध्ये वगैरे ठेवला जातो. तर अशा गोष्टी केल्या जातात. त्याच्यानंतर स्टोरिंग ग्रेन्स, डाल्स एटसेट्रा इन ड्राय कंडिशन अँड इन एअर प्रूफ कंडिशन. काय केलं जातं, आपण डाळी वगैरे कुठं ठेवतो, पूर्ण त्यांना वाळवतो आणि काय करतो, पॅक बंदाच्या डब्यामध्ये ठेवतो. मेकिंग पिकल्स अँड जॅम टू इन्क्रीज देअर सेल्फ लाईफ. काय केलं जातं, आपण लोणची वगैरे तयार करतो, जाम तयार करतो की जेणेकरून त्या पदार्थाचं लाईफ वाढावं, आपल्याला खाण्यासाठी भेटावं. हाऊ डज फूड स्पॉयलेज ऑकर विच आर द व्हेरियस फॅक्टर्स स्पॉइलिंग देम. म्हणजे फूड स्पॉयलेज कशामुळे होतं आणि कुठले त्याच्यासाठी महत्त्वाचे फॅक्टर आहेत. तर बघा, फूड स्पॉयलेज ऑकर ड्यू टू मेनी रिझन्स. त्याला खूप वेगवेगळी कारणं आहेत फूड स्पॉयलेज होण्यासाठी. पहिलं कारण आहे द रॉंग अँड केअरलेस ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड स्टफ्स फ्रॉम द फार्म्स टू द कन्झ्युमर कॅन कॉज फूड स्पॉयलेज. बघा वेगळ्या प्रकारे, चांगल्या प्रकारे किंवा असं निष्काळजीप्रमाणे जर आपण ट्रान्सपोर्टेशन केलं, वाहतूक वगैरे जर केली, तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होते. सध्या इम्प्रॉपर हँडलिंग, व्यवस्थित ते अन्न नाही हाताळलं, स्टोरेज, ट्रान्सपोर्टेशन लीड टू मेजर स्पॉयलेज. व्यवस्थित ठिकाणी नाही ठेवलं तरी, आणि
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अन्नपदार्थ नेताना सुद्धा ते खूप मोठ्या प्रमाणात खराब होत आहेत. सम फूड स्टफ्स हॅव इन्सिट्रिक फॅक्टर्स विच मेक देम पेरिसेबल. बघा मीठ, मिल्क एट्सेट्रा, ज्याच्यामध्ये आतले स्वतःचेच घटक असतात की जे काय करतात त्याला खराब करतात. हॅव ॲसिडिक अँड अल्कलाईन कंटेंट्स विच गेट स्पॉइल्ड सून. त्याच्यामध्ये काय असतं, ॲसिडिक आणि अल्कलाईन कंटेंट असतं, त्यामुळे ते थोड्या दिवसात तुम्ही जर दूध सकाळी तापवलं आणि संध्याकाळपर्यंत बघितलं तर उन्हाळ्याच्या दिवसात ते खराब होतं. केमिकल रिॲक्शन्स ऑकर इन द फूड, सम आर द रिॲक्टिव्ह टू द मेटल्स अँड धिस रिझल्ट इन द प्रोडक्शन ऑफ हार्मफुल कंपोनंट्स. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण ताक जर जर्मलच्या भांड्यामध्ये ठेवलं तर त्याचा आकार काय, कलर काय होतो, बदलतो आणि ते खाण्यासाठी चांगलं राहत नाही. म्हणजे काही मेटलसुद्धा असतात, म्हणजे धातू की जे त्याच्याशी रिॲक्शन करतात. मायक्रो ऑर्गॅनिझम्स फ्रॉम सराउंडिंग एअर, वॉटर अँड लॅर एंटर इन द फूड अँड कॉज देअर डिटेरिओरेशन. म्हणजे काय केलं जातं, शेजारची आपल्या आसपास असणारे हवेमध्ये, पाण्यामध्ये किंवा जमिनीवरती जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते त्याच्यामध्ये जातात आणि इन्सेक्ट्स आहेत ते सुद्धा काय करतात, आपल्या त्या अन्नावरती सारखं बसतात आणि त्याच्यामुळं काय होतं, आपलं शरीर आहे ते खराब होऊ शकतं किंवा आपलं आरोग्य खराब होऊ शकतं. विच मेथड डू फूड प्रिझर्वेटिव्ह वूड यू यूज. तुम्ही कुठले वापरू शकता मेथड किंवा वापराल, असा त्यांनी प्रश्न विचारला आहे. मग आता कुठल्या मेथड आहेत बघा. फॉलोइंग मेथड्स ऑफ फूड प्रिझर्वेटिव्हेशन्स कॅन बी युज्ड. कोणते कोणते? प्रिझर्वेशन बाय कॉमन साल्ट, म्हणजे तुम्ही साध्या मिठाचा सुद्धा वापर करू शकता. मिठाचा वापर करतो आपण की ज्याच्यामध्ये आपण मीठ, म्हणजे मटणाला सुद्धा मीठ वगैरे लावता, मासे मिठात हे करून ठेवता. वेगवेगळे आमला म्हणजे काय तर थोडक्यात आवळा. रॉ मँगोज, कच्च्या मँगोचं काय करतो आपण, कच्च्या आंब्याचं लोणचं तयार करतो. टर्मरेंट, हे सगळं जे आहे ते काय केलं जातं की मिठामध्ये जर आपण ठेवलं तर ते चांगलं राहतं, म्हणून लोणचं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घालताना मिठामध्ये आपण घालतो की जेणेकरून सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स मरून जातात. प्रिझर्वेशन बाय शुगर, साखरेचा सुद्धा वापर करून आपण काय करतो, जाम, जेलीज, सॉसेस वगैरे तयार करतो. आणि साखरसुद्धा काय करतं की मॉइश्चर आहे ते काढून टाकायचं काम करतं आणि बॅक्टेरियाच्या ग्रोथला रेजिस्ट करतं, म्हणजे होऊ देत नाही बॅक्टेरियाची ग्रोथ. त्याच्यामुळे ते नॅचरल प्रिझर्वेटिव्ज आहेत की ज्यांचा वापर आपण करू शकतो 100%. तर बघा, लक्ष द्या सगळ्यांनी, कुठले कुठले आहेत नॅचरल, कुठले आहेत केमिकल, कुठले आहेत कुठले आता हा जे आहे ते नॅचरल चालू आहे. त्याच्यानंतर बघा, प्रिझर्वेशन बाय ऑइल अँड व्हिनेगर. ऑइल किंवा तेलाचा किंवा व्हिनेगरचा वापर करून सुद्धा आपण फूड प्रिझर्वेशन करू शकतो. उदाहरणार्थ व्हेजिटेबल्स म्हणजे काय तर भाज्या वगैरे आहेत, फ्रूट्स, फिश अँड मीट. सेम अन्नपदार्थ, भाज्या, फळे, मासे, त्याच्यानंतर मटण. त्याच्यानंतर टू प्रिव्हेंट फूड फ्रॉम गेटिंग स्पॉइल्ड, मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॅनॉट ग्रोथ इन सच एन्व्हायरमेंट. त्याच्यामध्ये जर आपण ते ठेवलं तेलामध्ये किंवा व्हिनेगरमध्ये तर ते काय होते, खराब लवकर होत नाही आहे. व्हॉट शॅल वी डू, तुम्ही काय करू शकता किंवा तुम्ही काय कराल असा प्रश्न विचारला आहे. तर बघा, देअर आर वेंडर सेलिंग अनकवर्ड स्वीटमेट्स इन ओपन प्लेसेस इन द मार्केट. काय करतो, एखादा दुकानदार आहे की जो काय करतो आहे, न झाकलेला अन्नपदार्थ म्हणजे स्वीट वगैरे जे आहे ते काय करतो आहे, बाहेर विकतो आहे. तर आपण काय करू बघा, द अनकवर्ड स्वीटमेट्स विच आर सोल्ड ऑन रोड शुड बी नेवर्ड इटन. आपण ते खाल्ले नाही पाहिजेत, कारण ते माशांनी वगैरे, हाऊसफ्लाईज बघा, दे आर ऑलवेज इन्सेक्टेड विथ हाऊसफ्लाईज. माशा वगैरे त्याच्यावरती बसले असतात. सच कंटॅमिनेटेड अँड बॅड हेल्थ, हे कसे असतात, कंटॅमिनेशन असतात, म्हणजे त्याच्यामध्ये भेसळ वगैरे असते किंवा त्याच्यामध्ये असं वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स वगैरेने एंट्री केलेली असते. आणि आपण काय करू शकतो बघा, अकॉर्डिंग टू द फूड सेफ्टी अँड स्टँडर्डायझेशन 2006 सच वेंडर्स कॅन बी पनिश्ड. आपण तशा विक्रेत्यांना आपण पनिशमेंट करू शकतो शासनाला कळवून. देअर फॉर द कंप्लेंट शुड बी रजिस्टर्ड अगेन्स्ट सच वेंडर्स इन लोकल म्युनिसिपॅलिटी. मग ती कुठं करायची तर आपल्या नगरपालिकेत करा. त्याच्यानंतर जिथं तुम्ही राहता तिथल्या नगरपालिकेत, ग्रामपंचायतीत, ज्या ठिकाणी तुम्ही राहता तिथं करा. विश मस्ट ऑल्सो परस्यूड अदर पीपल्स, म्हणजे बाकीच्या सुद्धा लोकांना ते खाऊ नका म्हणून सांगायचं आहे. पाणीपुरीवाला इज सर्विंग द पाणीपुरी विथ डर्टी हँड्स. जर पाणीपुरीवाला खराब हाताने जर पाणीपुरी आपल्याला देतो आहे तर काय केलं पाहिजे, वी शुड मेक अदर पीपल्स अवेअर अबाउट द पॉसिबल इफेक्ट ऑफ कन्झ्युमिंग डर्टी पाणीपुरी. आपण ते खराब पाणीपुरी खाल्ली, चांगल्या हाताने नाही तयार केली तर त्याने काय काय होऊ शकतं हे सांगायला पाहिजे. वी शुड ऑल्सो टेल द पाणीपुरीवाला टू क्लीन दिस हँड्स ॲज ही मे अफेक्ट मेनी पीपल्स इन सच कंटॅमिनेशन. त्याला काय सांगितलं पाहिजे की आपण हे असं तू वापरू नको की जेणेकरून काय होतं आहे, खूप मोठ्या प्रमाणात लोक ते खातात तर त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. वी हॅव परचेस्ड अ लार्ज क्वांटिटी ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. समजा एखाद्या दिवशी आपण बाजारात घेतो आणि एखाद्या दिवशी
खूप ज्याची काही जास्त गरज पण नाही, पण खूप मोठ्या प्रमाणात व्हेजिटेबल्स फ्रूट्स आपण आणतो. त्यावेळेस काय केलं पाहिजे बघा, इट शुड बी क्लीन्ड बाय थ्रू आउट वॉशिंग. आपण ते स्वच्छ धुतले पाहिजेत आणि स्वच्छ केले पाहिजेत. देन वी शुड वाईप द क्लीन क्लोथ. त्याला स्वच्छ कपड्यामध्ये गुंडाळले पाहिजे. इफ दे आर परिशेबल दे शुड बी स्टोअर्ड इन द फ्रीज, रेफ्रिजरेट इन द प्रॉपर वे. देर इज अ नो रेफ्रिजरेट. बघा आपण काय केलं पाहिजे, ते फ्रीजमध्ये ठेवलं पाहिजे. फ्रीज नसेल तर आपण काय केलं पाहिजे, ते व्यवस्थित अशा प्रॉपर अशा बास्केटमध्ये ठेवलं पाहिजे आणि त्याला काय केलं पाहिजे, स्वच्छ कपड्याने कव्हर केलं पाहिजे की ज्याच्यावरती माशा वगैरे बसू नये, मायक्रो ऑर्गॅनिझम्स येऊ नये. ह्याची आपण सगळ्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे, तरच आपलं हेल्थ हे चांगलं राहील. बघा हा जो चॅप्टर आहे तो सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे, फूड सेफ्टी, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर होल लाईफ. आपल्याला पूर्ण लाईफ लॉंगसाठी हे नॉलेज पाहिजे. वी नो टू प्रोटेक्ट अ फूड स्टॉक फ्रॉम पेस्ट लाईक रॅट्स, कॉक्रोचेस, वेल्ड लिझार्ड सिस्टला. आता कशा प्रकारे का बरं गरज आहे आपल्याला, की रॅट म्हणजे काय, उंदीर, कॉक्रोचेस झुरळे, आणि वॉल लिझार्ड म्हणजे पालीपासून वगैरे का रक्षण केलं पाहिजे. तर बघा फूड स्टफ शुड बी स्टोअर्ड इन द सेफ अँड क्लीन प्लेस. द प्लेस ऑफ स्टोरेज शुड बी क्लीन, प्रोटेक्टेड, कवर्ड. कीपिंग देम इन रेफ्रिजरेटर और फूड कबोर्ड इज अ बेटर वे ऑफ प्रोटेक्शन. कशा टाईपमध्ये त्यांचं प्रोटेक्शन केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी, बस तर आपण ते व्यवस्थित ठिकाणी ठेवलं पाहिजे, फ्रीजमध्ये ठेवलं पाहिजे किंवा व्यवस्थित कपाटात ठेवलं पाहिजे. फाइंड द ऑड मॅन आउट. वेगळा शब्द काढायचा आहे याच्यामधला. आता कुठले वेगळे शब्द आहेत आपण बघूया. बघा पहिला आहे साल्ट, विनेगर, सायट्रिक ॲसिड, सोडियम बेन्झोएट. तर त्याच्यामधला वेगळा शब्द कोणता येतो आहे बघा, वाचा सगळ्यांनी डबल एकदा. साल्ट, विनेगर, सायट्रिक ॲसिड आणि सोडियम बेन्झोएट. तर त्याच्यामध्ये आहे साल्ट. साल्ट इज अ नॅचरल फूड प्रिझर्वेटिव्ह. बाकीचे जे आहेत ते केमिकल आहेत. त्याच्यानंतर लाखी डाळ, ब्रिक डस्ट, मिथॅनाइल येलो आणि टर्मरिक पावडर. आता ह्याच्यामध्ये कुठला आहे तर बघा सगळ्यांनी वाचा. वेगळा जो शब्द आहे ह्याच्यामधला तो काढायचा आहे, तर तो कोणता आहे, टर्मरिक पावडर जो आहे तो कसा आहे, वेगळा शब्द आहे त्याच्यामधला. बनाना, ॲपल, गवा अँड आल्मंड. बनाना म्हणजे केळी, ॲपल, सफरचंद, गवा म्हणजे पेरू, आल्मंड म्हणजे बदाम. तर आपण बदाम हा जास्त दिवस टिकतो म्हणतो, वेगळा. स्टोरिंग, फ्रीजिंग, सेटलिंग आणि ड्राय. तर ह्याच्यामधला वेगळा कोणता काढायचा, स्टोरिंग म्हणजे साठवणे, फ्रीजिंग म्हणजे थंड करणे. तर स्टोरिंग काय आहे तो वेगळा आहे. बाकीचे आहे ते फूड प्रिझर्वेटिव्हचे मेथड आहेत. स्टोरिंग ही काय फूड प्रिझर्वेटिव्हची प्रॉपर मेथड नाही आहे. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. आता आपल्याला हा चार्ट कंप्लीट करायचा आहे. तर तो कसा करायचा बघा, काय आहे चार्ट. तर हा जो चार्ट आहे ते फूड्स आणि फूड अडल्ट्रेशनचा चार्ट आहे. अडल्ट्रन्स कुठले आहेत आणि फूड कुठले आहेत त्याचा जो चार्ट आहे तो चार्ट आहे हा. तर लक्ष द्या सर्वांनी. तर पहिल्यांदा बघा सिरियल नंबर आपण बघूया. त्याच्यानंतर आहे फूड स्टफ्स, कुठले अन्नपदार्थ, आणि अडल्ट्रस म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची भेसळ आहे ती मिक्स केली जातात. तर 1 नंबरला आहे बघा डॅश दिलेला आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर दिलं आहे मिथानाइल येलो. तर त्याचं आहे टर्मरिक पावडर, हळदीमध्ये ते मिक्स केलं जातं. त्याच्यानंतर आहे बघा ब्लॅक पेपर. ब्लॅक पेपर म्हणजे कशामध्ये मिक्स, ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी. काळ्या मिरीमध्ये काय टाकलं जातं तर आहे सीड ऑफ पपया. पपयाचे सीड त्याच्यामध्ये टाकले जातात. तिसरा प्रश्न आहे किंवा तिसरा ह्यातला ऑप्शन आहे बघा, पहिला आहे ते फूड स्टफ डॅश केलं आहे त्यांनी आणि त्याच्यामध्ये काय दिलं आहे की आयर्न फिलिंग्स कशामध्ये असतात तर ते रव्यामध्ये असतात. कशामध्ये असतात तर रव्यामध्ये असतात. हे तुम्हाला विचारलं जातं बरं कसं, मग सगळ्यांनी लक्ष ठेवा. त्याच्यानंतर चौथा आहे हनी. हनी म्हणजे काय, मध. मधामध्ये काय केलं जातं तर आपल्याला माहिती आहे गुळाचं पाणी वगैरे मिक्स केलं जातं. तर वॉटर ऑफ जॅगरी, जॅगरी म्हणा तुम्ही, म्हणजे काय गुळाचं पाणी आहे ते त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं. तर हे सगळं जे आहे ते अशा प्रकारे केलं जातं. त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढचा जो प्रश्न आहे, एक्सप्लेन व्हाय दिस हॅपन अँड सजेस्ट पॉसिबल रेमेडीज. एक्सप्लेन करा हे असं का होतं आणि त्याच्यावर पॉसिबल रेमेडीज म्हणजे त्याच्यावरती काय शक्य असतील ते उपाय आपल्याला सुचवायचे आहेत. तर बघा क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड, ते होऊ नये म्हणून काय करायचं बघा. डिटेरेबल क्वांटिटी ऑफ फूड रिझल्ट इन टू क्वांटिटेटिव्ह वेस्टेज. फॉलोविंग आर द रिझन ऑफ क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड कशामुळे होतं तर कुठले आहेत रिझन तर आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे की स्टोरेज व्यवस्थित नसेल तर. त्याच्यानंतर अजून काय तर रॉंग मेथड ऑफ प्रोटेक्शन फूडचं जर व्यवस्थित प्रोटेक्शन केलं नसेल तरीसुद्धा ते काय होतात, खराब होतात. त्याच्यानंतर एक्सेस यूज ऑफ फूड प्रिझर्वेटिव्स. जास्त प्रमाणात साखर टाकली, जास्त प्रमाणात मीठ टाकलं तर ते आपल्यालाच नाही खावं वाटत. ओव्हर कुकिंग ऑफ फूड, जास्त प्रमाणात ते शिजवणं आणि कट केल्यानंतर भाज्या वगैरे धुणं. आपण घरी ह्या गोष्टी सगळ्या बऱ्यापैकी करतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत की ज्याच्यामुळं वेस्टेज ऑफ फूड होणार नाही. मिसकॅल्क्युलेशन अँड टाईम पिरियड रिक्वायर्ड टू ट्रान्सपोर्ट फूड फ्रॉम प्रोड्युसर टू कन्झ्युमर. म्हणजे
तयार निर्मात्यापासून विक्रेत्यापर्यंत जे अन्न जाणार आहे त्याचं कॅल्क्युलेशन वेगळं करणं म्हणजे चुकीचं होणं, अचानक गाडी बंद पडणं, मग तिथं ते अन्न खराब होणं, मिसहँडलिंग ऑफ फ्रूट्स लाईक ग्रेप्स अँड मँगोज जे लवकर खराब होतात. मिसहँडलिंग म्हणजे बघा, द्राक्ष आहे त्याला किती छान म्हणजे किती चांगलं जपावं लागतं, तसंच आंब्यालासुद्धा जपावं लागतं. मग आता तसं होऊ नये म्हणून काय करायचं, रेमेडीज. तर काय आहेत, फाइंडिंग आउट द फॅक्टर दॅट आर कॉझिंग फूड स्पॉयलेज. आपण काय केलं पाहिजे, कुठल्या फॅक्टरमुळे फूड स्पॉयलेज होते ते शोधलं पाहिजे. द रॉंग प्रॅक्टिसेस इन द किचन अबाउट स्टोरेज अँड कुकिंग ऑफ फूड शुड बी चेंज्ड. आपण कशाप्रकारे ते अन्न साठवून ठेवतो किंवा ते कशाप्रकारे शिजवतो ह्याच्या ज्या पद्धती आहेत आपण पारंपरिक त्या बदलल्या पाहिजेत. प्रॉपर हँडलिंग ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स वाईल ब्रिंगिंग देम फ्रॉम मार्केट. ज्यावेळेस आपण मार्केटमधून ते अन्न पदार्थ किंवा जे काय भाज्या फळे घेऊन येतो आहे तर त्यावेळेस ते व्यवस्थित आपण हँडल केलं पाहिजे. नाही तर टोमॅटोची भाजी खाली टाकायची आणि वरून बटाटा टाकायचा, ते दोन्ही टोमॅटो खराब होऊन जाईल. द कुकड राईस इज अंडरडन. आता काय होतं बघा, व्हेन सफिशियंट वॉटर इज नॉट ॲडेड व्हाईल कुकिंग राईस दिस मे रिमेन अंडरडन. म्हणजे न शिजता तो तसा का राहतो, जर राहिला तर काय करू किंवा कशामुळे राहिला, तर बघा अंडरडन कशामुळे राहिला तर पाणी कमी पडलं म्हणून राहिला. द अंडरडन राईस मे स्टीम्ड अगेन आफ्टर ॲडिंग सम वॉटर. त्याच्यामध्ये आपण थोड्या प्रमाणात पाणी ॲड करून ते परत शिजवू शकतो आणि ते खाऊ शकतो किंवा त्याला रिकूक करू शकतो. बघा, रिकूक करून म्हणजे परत शिजवून त्याला आपण खाऊ शकतो. म्हणजे तो फेकूनच दिला पाहिजे असं काही नाही, आपण त्याला डबल वापरू शकतो. द व्हीट दॅट वॉज ब्राउट इज अ बीट मॉइस्ट. म्हणजे तुम्ही जो बाजारातून गहू आणला असेल तर तो कसा आहे, थोडासा ओला आहे. तर हा कशामुळे झाला, ओलसर कशामुळे झाला, तर त्याचं जे काय कारण असू शकतं. द व्हीट बॉट फ्रॉम मार्केट मे नॉट बी स्टोअर्ड प्रॉपरली ड्युरिंग रेनी सीझन व्हेन देअर इज अ ह्युमिड ॲटमॉस्फिअर. द व्हीट बिकम्स डॅम्स व्हेन द व्हीट इज ब्रॉट होम इट मे बिकम डॅम ड्यू टू फॉल्टी ट्रान्सपोर्टेशन. म्हणजे व्यवस्थित प्रकारे जर त्याला आपण वाहतूक केली नसेल किंवा त्याला वाळवलं वगैरे व्यवस्थित नसेल तर आपल्या घरी येणारा जो गहू आहे तो कसा असेल, घरी जो आपण मार्केटमधून जो विकत आणतो तो गहू कसा असेल, ओलसरा वगैरे असेल. तर तो ओलसर असेल तर आपण काय केलं पाहिजे, म्हणजे त्याची रेमेडीज काय असली पाहिजे. तर ती रेमेडीसुद्धा खूप महत्त्वाची आहे की जी तुम्हाला विचारली जाऊ शकते. बघा, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वगैरे वातावरण जरा थोडंसं हे असतं, आर्द्रतेचं असतं. तर त्याच्यामध्ये रेमेडीज काय, द व्हीट शुड नॉट बी टच्ड बाय वेट हँड. आपण त्याला म्हणजे ओल्या हाताने नाही हात लावला पाहिजे. परत सूर्यप्रकाशात 3-4 वेळा ते वाळवलं पाहिजे आणि ते कुठं ठेवलं पाहिजे, ड्राय, क्लीन अँड एअरटाईट कंटेनर. ड्राय म्हणजे कोरडा, क्लीन असं स्वच्छ, आणि एअरटाईट म्हणजे त्याच्यामध्ये हवाबंद अशा डब्यामध्ये किंवा हवाबंद अशा भांड्यामध्ये ते ठेवलं पाहिजे. मग तुम्ही त्याच्यासाठी काही वापरू शकता, फक्त हवाबंद असायला पाहिजे. तर हे जे रेमेडीज आहेत ते आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. तर बघा कशा प्रकारे दिलेलं आहे. त्याच्यानंतर द टेस्ट ऑफ युघट इज सोअर अँड स्लाइटली बिटर. समजा दह्याच्या चवीमध्ये फरक झाला, दह्याच्या चवीमध्ये फरक झाला तर काय होतं, तर बघा, युघट इज सेड बाय ॲक्टिंग कल्चर ऑफ प्रिव्हियस कट. आपण काय करतो, जुनं जे विरजन आहे ते त्याच्यामध्ये टाकतो, मुरवण म्हणता किंवा विरजन म्हणता. इन दिस कल्चर इज बॅड इफ दिस कल्चर इज बॅड इट मे रिझल्ट द सोअर ऑर बिटर टेस्ट. ते जर खराब असेल तरीसुद्धा दही आहे ते खराब होणार आहे. इफ द युघट इज स्टोअर्ड इन लॉंग टाईम इट मे टर्न सोअर ऑर बिटर. ते जास्त दिवस ठेवलं तरीसुद्धा ते काय होतं, सोअर किंवा बिटर अशा प्रकारे होतं. म्हणून काय केलं पाहिजे, स्टोरिंग इट ॲट एन इम्प्रॉपर टेम्परेचर. खूप जास्त तापमानाच्यात वगैरे जर ठेवलं तरीसुद्धा ते सेम प्रॉब्लेम होतो तिथं की ते सोअर किंवा बिटर आहे ते होतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि तसं झालं तर मग काय करायचं बघा, त्याची पण रेमेडीज आहे ती पुढं दिलेली आहे तुम्हाला. सगळ्यांनी व्यवस्थित हे लिहून वगैरे काढा व्यवस्थित. तर त्याची रेमेडी काय आहे ते आपण बघूया आता. तर बघा, थ्रो द बिटर युघट. बिटर असेल तर ते फेकून द्या. इफ सोअर इट कॅन बी ट्रान्सफॉर्म इन टू बटर मिल्क ऑर ॲड शुगर टू इट. म्हणजे जास्त जर आंबट वगैरे लागत असेल तर त्याला काय करायचं, आपल्याला बिटर झालं असेल तर ते खराब फेकून द्या. पण जर आंबट लागत असेल तर त्याच्यामध्ये साखर वगैरे मिक्स करून आपण खाऊ शकतो. कट फ्रूट्स टर्न ब्लॅक. म्हणजे कापून ठेवलेले जे फळं आहेत ते काळे का पडतात, तर त्याच्यामध्ये काय होते, हवेच्या जे मॉलिक्युल्स आहेत किंवा हवेमध्ये जे काय एअरमध्ये जे काही कंटेंट्स आहेत त्यांची काय होते, केमिकल रिॲक्शन होते. त्याची रेमेडीज काय आहे, तर हे इमिडिएटली एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर सिझनिंग द फ्रूट पीसेस विथ स्लाईट शुगर अँड साल्ट ऑल्सो प्रिव्हेंट द ब्लॅकिंग. म्हणजे काय केलं पाहिजे आपण त्यांना, त्याच्यामध्ये काही प्रमाणात थोडंसं मीठ किंवा थोडंसं साखर जरी टाकलं
त्या अन्नपदार्थ कट केला असेल आणि त्याला थोडं मीठ किंवा साखर लावलं तरी ते सुद्धा ते काळं पडण्यापासून थोड्या प्रमाणात रोखू शकतं. आणि एअरटाईट कंटेनर म्हणजे पॅक बंद अशा डब्यामध्ये ते ठेवायचं. त्याच्यानंतर आहे गिव्ह रिझन. गिव्ह रिझन म्हणजे कारणे द्या. आता बघा, फूड रिमेन्स सेफ ॲट 5 डिग्री सेल्सिअस. 5 डिग्री सेल्सिअसला अन्नपदार्थ हे चांगल्या प्रकारे का राहतात असा प्रश्न आहे आणि त्याचं आपल्याला कारण द्यायचं आहे. इन कोल्ड टेम्परेचर 5 डिग्री सेल्सिअस द रिॲक्शन कॉज्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स डू नॉट टेक प्लेस. 5 डिग्री तापमानाला मायक्रो ऑर्गॅनिझम्स बरोबर कोणत्याही प्रकारचे रिॲक्शन होत नाही. बॅक्टेरिया फंगी आहे ते वाढत नाहीत आणि ते इनॲक्टिव्ह होतात आणि म्हणून अन्न जे आहे ते काय केलं जातं, 5 डिग्री सेल्सिअसला ते चांगलं राहतं. म्हणून आपण काय करतो, अन्नपदार्थ बऱ्यापैकी भाज्या वगैरे आहे ते कुठं ठेवतो आहे, फ्रीजमध्ये ठेवतो, की जेणेकरून ते जास्त कमी तापमान असतं ना तिथं, त्याच्यामुळे तिथं ते चांगल्या प्रकारे राहू शकतात. त्याच्यानंतर आहे नाऊ डेज फूड इज सर्वड बफेट स्टाईल ड्युरिंग लार्ज गॅदरिंग. मोठ्या मोठ्या गॅदरिंगमध्ये जे अन्न आहे ते बफेट पद्धतीनं का दिलं जातं, तर याच्यामध्ये सुद्धा काय, बफेट स्टाईल इज इंट्रोड्यूस्ड टू प्रिव्हेंट द फूड वेस्टेज and save the food. Peoples are expected to take the amount of food that they consume. Traditional method of serving food results into wastage and hence nowadays food is served buffet style during large gathering. म्हणजे जुन्या काळात जे होतं ते असं डायरेक्ट ताटात आणून वाढत होते, त्याच्याऐवजी आता काय केलं, तुम्हाला पाहिजे तेवढं घ्या. त्याच्यामुळे काय होतं आहे, अन्नपदार्थाचं जे वेस्टेज आहे ते पूर्ण कमी झालं आणि अन्नपदार्थाचं वेस्टेज आहे ते कमी झालं. म्हणजे पूर्ण बंद नाही म्हणता येणार, पण कमी झालं. आणि म्हणून काय केलं जातं, अन्नपदार्थ हे बफेट पद्धतीने आजकाल मोठ्या मोठ्या गॅदरिंगमध्ये किंवा मोठ्या